नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर, लेखिका, कवयित्री आणि निवृत्त आयकर अधिकारी सुद्धा। आजच्या ह्या JK मीडियाने आयोजित केलेल्या शिल्पकारमी नव्या युगाची या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खास आयोजित केलेला आहे, त्या निमित्ताने या पेजवर मी आपल्या समोर आलेली आहे। सर्वप्रथम सर्वांचं स्वागत मनापासून। आणि पुढे जाण्यापूर्वी मी या पेजच्या संचालिका ज्योती कपिले, जी आमची मैत्रीण आहे, तिचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते। म्हणजे माझ्या मते मी तिला नेहमीच असं म्हणते की तुझ्यामध्ये मला सगळ्या नवदुर्गा सामावलेल्या दिसतात, कारण इतकी प्रचंड ऊर्जा आहे, इतकी प्रचंड काहीतरी करण्याची तिच्याकडे इच्छाशक्ती आहे आणि दरवेळेला काहीतरी नवीन नवीन प्रयोग करायचे, नवीन प्रकल्प राबवायचे, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना सामावून घ्यायचं, हा तिचा जो स्वभाव आहे त्याचं आम्हाला खूप खूप कौतुक वाटतं। आणि मला वाटतं आमच्या ह्या सगळ्या मैत्रिणी या माझ्या मताशी नक्कीच सहमत असणार आहेत। तेव्हा पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन। पण माझ्या मते स्त्रियांच्या जनुकामध्ये व्यवस्थापन असतं आणि याचे अनेक दाखले आपल्या समोर येत असतात। आता आज आपण हा जो कार्यक्रम इथे करतो आहोत तो नवरात्राच्या निमित्ताने करतो आहोत। आणि नवरात्र म्हणजे तरी काय, आज आपण नवदुर्गांचा जागर करतो आहोत। नवरात्राच्या निमित्ताने आदिशक्तीचा जागर करतो आहोत। ही आदिशक्ती, आदिमाया, जिला आपण असं म्हणतो की प्रत्येक स्त्रीमध्ये तिचं रूप आपल्याला दिसत असतं आणि या नवरात्राच्या निमित्ताने आपण तिला वंदना करत असतो, तो हा उत्सव साजरा करत असतो। तरी सुद्धा म्हणजे ही स्त्री शक्ती तरी काय आहेत, म्हणजे लहानपणापासून असं मला नेहमी वाटायचं की तेव्हा काही आपण आता नवरात्रामध्ये बघा बरेच जण सप्तशतीचा जागर करतात, पाठ करतात, किंवा एरवी सुद्धा आपण देवी कवच वाजत असतो, ऐकत असतो। आणि अशा वेळी लहानपणी मला बऱ्याच वेळेला असं वाटायचं की दरवेळेला या स्त्री शक्तीनेच का बरं ह्या राक्षसांचा संहार केलेला आहे। आणि हे सप्तशतीचा पाठ म्हणजे तरी काय आहे, देवीने वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या दैत्यांचा जो काही संहार केला त्याच्या या कहाण्या आहेत, त्याच्या या कथा आहेत। तिला यासाठी उद्युक्त करण्यासाठी देवांनी तिची केलेली प्रार्थना याच्यामध्ये आहेत, तिचं स्तवन आहे, तिची स्तुती आहे। आणि त्यानंतर तिने ज्या ज्या प्रकारे अनेक रूपामध्ये प्रकट होत, ती अनेक रूपं आपल्यामध्ये सामावून घेत जो काही त्या दैत्यांच्या सैन्याचा संहार केलेला आहे त्याची कथा आपण ह्या पाठामध्ये वाचतो। आणि आपल्याला तिच्या शक्तीचा वारंवार प्रत्यय यायला लागतो की किती महाकाय, किती प्रचंड, किती प्रकाल असं तिचं ते रूप आहे। आणि मला वाटतं त्याच्यामध्येच आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थापन आढळतं। म्हणजे आता देवीने राक्षसांचा संहार केलेला आपण पाहिला, पण जेव्हा बघा विष्णूने सुद्धा जेव्हा अवतार मोहिनी रूपामध्ये जेव्हा भस्मासुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला, ते सुद्धा त्याला स्त्री रूपच का घ्यावं लागलं। तिथे त्याने प्रत्यक्ष युद्ध केलं नाही, पण तिथे त्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्या कमजोरीचा फायदा घेत किंवा एक पुरुषी स्वभाव असतो त्याला आव्हान देत त्याचं आपोआप अशा प्रकारे त्याचं निर्दालन केलं। म्हणजे इथे मी म्हणते की इथे अतिशय नियोजन पद्धतीने अगदी ती चाल खेळून स्त्री रूपामध्ये विष्णूने त्याचा वध केलेला आपल्याला दिसतो। आणि इथेच आपल्याला नियोजन आणि व्यवस्थापनाचा आविष्कार आपल्याला येतो। आणि मी मगाशीच म्हटलं की आता लहानपणी आपल्याला जेव्हा आपण ऐकतो, आपण वाचतो, तेव्हा एक मला नेहमी प्रश्न पडायचा। त्याच्यासाठी मी तुमच्या समोर माझ्या कवितेचा थोडा अंश सादर करते की मला हा कवितेचा विषय वेगळा, पण फक्त हा मुद्दा तिथे आला म्हणून मी ती तुमच्या पुढे सादर करते आहे कि जब भैया ने मेरी गुड़िया छीनी थी जोरों से मुझसे, जब भैया ने मेरी गुड़िया छीनी थी जोरों से मुझसे, सिसक कर रोने पर भी डांट पड़ी थी मुझको सबसे, माँ और दादी ने समझाया।
माँ और दादी ने समझाया, नारी जन्म का बोध दिलाया, लड़की हो तुम जिद ना करना, पडे मर्द का कहा मानना. तेव्हा मला काय वाटतं, मैं कहती ये भेद क्यों भला, मैं कहती ये भेद क्यों भला, लड़की क्यों होती है अबला, पुराण की तुम कथा सुनाती, देव देवताएं सराहती, देवों से जब बात ना बनी, देवों से जब बात ना बनी, दैत्य निपटने देवी क्यों चुनी, दैत्य निपटने देवी क्यों चुनी. म्हणजे हा माझा जो युक्तिवाद आहे तो मला, माझा प्रश्न तेव्हा तिथे मला योग्यच वाटलेला आहे. म्हणजे या कठीण काळामध्ये दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी जर स्त्री शक्तीला आवाहन केलं जात होतं, तर तिला प्रसन्न करण्यासाठी एवढी तिची स्तवनं गायली जात होती, तर मग आजची जी स्त्रियांची परिस्थिती आहे, तिला तिचं स्थान नाकारण्यात येते किंवा तिची अवहेलना करण्यात येते, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यात येतो आहे आणि तिच्यावर अनेक अत्याचार होत आहे. याची सुरुवात कशी आणि का बरं झाली, की केवळ पुरुषप्रधान संस्कृतीला महत्त्व मिळण्यासाठी हे सगळं होत आहे. बायकांची अक्कल गुडघ्यात असं म्हणणाऱ्या सर्व पुरुषांना घर सांभाळण्याची कला किती अवगत होती, आणि किंवा ह्या सर्व परिस्थितीला स्त्री जबाबदार आहे का हा प्रश्न मला पडतो, की तिचा अंडर प्ले, तिला दुय्यम स्थान देण्यासाठी कारणीभूत आहे का, याचा आपण आज इथे विचार करणार आहोत. आता मी सप्तशती पाठाचा उल्लेख केला की याच्यामध्ये आपण आदिमाईची 3 रूप आपण बघतो, की ज्याच्यामध्ये देवी कवच आहे, त्याच्यामध्ये महालक्ष्मीचं स्तोत्र आहे, अर्गला स्तोत्र ज्याच्यामध्ये कालिका मातेचं स्तवन आहे, आणि कुंजिका स्तोत्र जे आहे, किलक स्तोत्र जे आहे ते महासरस्वतीसाठी रचलेलं आहे. म्हणजे ह्या 3 शक्ती आहेत की तुम्हाला लक्ष्मी म्हणजे धन हे आपल्याला पाहिजे, त्यासाठी लक्ष्मीची आराधना करायची आहे. नंतर शक्तीसाठी कालिका आणि बुद्धीसाठी सरस्वती, ह्या 3ही गोष्टी आयुष्यात आपल्याला प्रत्येकाला आवश्यक आहेत आणि त्याची उपासना करायची. आणि लक्षात ठेवा की ह्या तिन्ही स्त्री रूप आहेत. देवी कवचामध्ये तर आदिशक्तीला तिच्या नावाप्रमाणे, ह्या देवीची अनेक नावं आपल्याला सापडतात, अनेक नावं, आणि त्यांच्या कर्तव्यानुसार, त्यांना नेमून दिलेल्या कामानुसार, म्हणजे 4 दिशांचं रक्षण करणारी देवीची रूपं वेगळी आहेत. आणि इथे तर आपण बघा आपल्याला कसं व्यवस्थापन दिसून येतं, की अगदी आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक भागाचं, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्याचं काम हे देवीच्या वेगवेगळ्या रूपाला दिलेलं आहे. अगदी पायाचा तळवा सुद्धा तुम्ही घ्या, त्याच्या वरच्या भागाचं रक्षण करणं आणि त्याच्या खालच्या भागाचं रक्षण करणं, ही सुद्धा वेगवेगळी कामं वेगवेगळ्या देवीच्या रूपावर सोपवलेली आपल्याला दिसतात. एवढंच नव्हे तर संसार, म्हणजे आपण असं म्हणतो की माणूस जन्माला येतो, संसार करतो, आणि त्यासाठी योग्य भार्या मिळण्यासाठी, योग्य पुत्र संतती मिळण्यासाठी आणि आपला संसार नीट होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या देवीच्या रूपाची आराधना केलेली आणि त्याचं आयोजन केलेलं आपल्याला ह्या स्तोत्रामध्ये दिसतं. हे फक्त स्तोत्र मी एक मासला म्हणून तुम्हाला देते आहे की हे पहिल्यापासून अगदी पुराणापासून हे चालत आलेलं आहे. आपण स्तोत्र वाचतो, फक्त आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. The first rule of management is delegation. Don't try to do everything yourself because you can't. आणि हे खरं आहे. आपण काय करतो, आपण बायका सगळी कामं स्वतःच करायला बघतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो की सुपर वुमन सिंड्रोम, की आणि त्याच्यामध्ये आपण परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच वेळेला मग आपण हे सगळं करत असताना आपण दमतो, थकतो, आपल्याला स्ट्रेस येतो, आणि अशा वेळेला मग काय होतं की हे सगळं आपल्यामध्ये आपण सगळं एका वेळेला जेव्हा सावरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मग ह्या स्ट्रेसचं रूपांतर आपोआपच कुठल्या तरी व्याधीमध्ये त्याचं होतं. म्हणजे आपण मधुमेह म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, किंवा आणि काही असे आजार. आणि हे आजार जेव्हा सुरू होतात तेव्हा ते पहिल्यांदा मानसिक पातळीवर सुरू होतात आणि नंतर ते शारीरिक पातळीवर आपल्याला दिसू लागतात. आता हे वैद्यक शास्त्राने सुद्धा मानलेलं आहे. म्हणजे पूर्वी असं आम्ही काहीतरी आध्यात्मिक कोर्स वगैरे करत होतो तेव्हा आम्हाला हे सगळं सांगितलं जायचं, पण हळूहळू हे वैद्यक शास्त्राने ह्याला सगळ्याला ह्याला आधार दिलेला आहे, मिळालेला आहे वैद्यक शास्त्रामध्ये. पण मग असं होऊ नये म्हणून
आपण काय करायचं तर व्यवस्थापन. आता तुम्ही म्हणाल कशाचं व्यवस्थापन, आम्हाला काही माहिती नाही का? सगळ्यांना व्यवस्थापन माहिती असतं, पण बऱ्याच वेळा ते कळतं पण वळत नाही, असं आपल्याला होत असतं. मग इथे मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट वगैरे काहीही शिकवणार नाहीये, ती कसलीही उदाहरणं देणार नाहीये. म्हणजे आताच मी तुम्हाला नवदुर्गांचं उदाहरण दिलं, त्यांनी केलेल्या राक्षसांच्या वधाचं उदाहरण दिलं. त्यासाठी त्यांनी अनेक शस्त्र वापरली नाही का? तेव्हाची शस्त्र केटक, तोमर, परशु, पाश, कुंतायुध, त्रिशूल, धनुष्य अशी अनेक प्रकारची शस्त्र देवीने ह्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचं किंवा तिला तिच्या मार्गामध्ये जे कोणी अडथळे आणत होते त्यांचं दमन करण्यासाठी वापरलेली दिसतात. आता आपणही तेच करतोय नाही का? म्हणजे आजची स्त्री म्हणजे काय, तिच्या हातात सुद्धा ही आयुध आहेतच. आता ही आयुध कुठल्या स्वरूपात आहेत तर ती किचन मधल्या सुखसोयींच्या स्वरूपामध्ये. आता पहिल्यासारखं आपण काही पाटावरवंट्यावर वाटत नाही, कापण्यासुद्धा चिरण्यासाठी सुद्धा बरेच काही यंत्र आलेली आहेत आणि अशा अनेक प्रकारचे आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आलेला आहे. आणखीन आपण कम्प्युटर वापरते आहे आजची स्त्री किंवा आणि त्याच्यानंतर डेलिगेशन. मी आताच म्हटलं की आपण हे सगळी कामं आपली वाटतो आहोत आणि त्यामध्ये आपल्या हाताशी असलेली आपली कामवाली बाई किंवा आपली जी मोलकरीण आहे ती सुद्धा एक प्रकारचं शस्त्र आहे. आपण तिला वापरतो आहोत, आपण तिला हायर करतो, आपण तिला भाड्याने घेतो आणि अशा त्याप्रमाणे आपण तिच्या मदतीने किंवा आपण चालवत असलेलं वाहन हे सुद्धा एक प्रकारचं शस्त्र आहे. आणि ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण आपल्या कामाचं नियोजन करत असतो. म्हणजे आजची स्त्री ही असं नियोजन करत असते आणि म्हणूनच ती आज एवढी यशस्वी होते आहे. सगळ्या स्तरांवर तिने आपलं महत्व विशद केलेलं आहे, त्याचा ठसा आपला उमटवलेला आहे. आणि इथे आपण व्यवस्थापन कसं करायचं, आपलं कितीतरी प्रकार आहेत. मुळात आपल्या मनाचं व्यवस्थापन व्हायला हवं, वेळेचं व्यवस्थापन व्हायला हवं, कामाचं व्यवस्थापन, पैशांचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, आरोग्य, व्यवसायाचं व्यवस्थापन, धोरणांचं व्यवस्थापन, राहणीचं व्यवस्थापन. राहणीला फार महत्व आहे. आणि शेवटचं म्हणजे ह्या सगळ्याला सामावून घेणारं नात्यांचं व्यवस्थापन. आणि मग ते नातं कुठलंही असो, आपल्या घरातलं असो, घराच्या बाहेरचं असो, शेजाऱ्यांची असो, आपल्या सहकाऱ्यांची असो, आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांची असो, आपण ज्यांची मदत घेतो त्यांच्याशी नातं असो, हे सगळे नातेसंबंध आपल्याला जपावे लागतात. आणि आजची स्त्री हे अतिशय यशस्वीरित्या ते करत असते. आता मनाचं व्यवस्थापन म्हणजे तरी काय की इफ यू लव्ह व्हॉट यू आर डुईंग यू विल बी सक्सेसफुल असं म्हणतात. आणि आपण असं म्हणतो की आवड असेल तर सवड मिळते वगैरे वगैरे. हे सगळं आपणच आपल्या नेहमीच्या अनुभवामधून ह्या म्हणी ह्या सगळ्या आपण वापरात आणलेल्या आहेत. आता अगदी खरं आहे की आपल्याला जे काही करायचं ते आपल्याला अगदी मनापासून करायला आवडतं आणि आपल्याला आवडत असेल तर आपण ते काम अगदी मनापासून करतो आणि त्यासाठी मनाची तयारी असायला लागते. आणि आता आपल्यासाठी आताची स्त्री ही फार सजग झालेली आहे की ह्या सगळ्या व्यवस्थापनामधून कामामधून तिने स्वतःसाठी वेळ ठेवण्याचं सुद्धा ती काम अगदी व्यवस्थित करत असते. आमचा काळ असा होता की खरोखरच आम्ही स्वतःकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. स्वतःसाठी वेळ राखून ठेवायला हवं याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. आम्हाला वेळ मिळत नव्हता असं नाही, पण तो आम्ही काढला नाही. पण आजची पिढी तशी नाही आणि मला वाटतं ते बरोबर आहे आणि आजच्या पिढीने तसं करायलाच हवं. म्हणजे इथे आपण आता किचनमध्ये, बाई म्हणजे किचन असं आपण म्हणतो, पण दरवेळेला असं नाहीये की किचन जरी हा अविभाज्य घटक असला तरी प्रत्येक बाईला किचनमध्ये काम करणं आवडतंच असं नाही. म्हणजे मला किचनमध्ये काम करायला आवडत नाही असं सांगणाऱ्या मला कितीतरी माझ्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत, सापडलेल्या आहेत. मला स्वतःला आवडतं, पण तरी सुद्धा अशा आपल्याला आवडीचं ते काम नेहमी असतंच असं नाही, परंतु तो एक आपल्या कर्तव्याचा भाग असल्यामुळे आपण ते करत असतो. आणि म्हणूनच या किचनमध्ये आता सगळ्यांच्या किचनमध्ये छान अगदी सगळ्या चांगलं फर्निचर असतं, व्यवस्थित ट्रॉलीज असतात, सगळं लावलेलं असतं. तर ह्या किचनमध्ये मला असं सांगायचं की आपल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या वापराप्रमाणे त्या वस्तूंचं स्थान असावं, की आपल्या हाताशी लागणाऱ्या वस्तू आपल्याला अगदी हाताशी मिळायला हव्यात. त्यातनं तेल तूप असेल तर ते हाताशी असलं तरी अशा व्यवस्थित जागी हवं की पटकन त्याला धक्का लागून ते सांडता लवणता नाही. भांडी पुसण्यासाठी वेगळं कपडा असतोच, हात पुसण्यासाठी वेगळा आणि शिवाय आपण ओटा पुसण्यासाठी वेगळं डस्टर आपण ठेवतोच.
पण बऱ्याच कुटुंबामध्ये हे तिन्ही कपडे एकत्र नांदताना मी पाहिलेले आहेत. तर मला वाटतं त्यांची जागा आपण वेगवेगळी ठेवायला हवी. आणि जेव्हा आपण काम करतो किचनमध्ये आणि तर तेव्हा सुद्धा आणि नोकरी करत जर आपण असलो तर खरोखरच आपल्याला आपल्यापाशी फार वेळ कमी असतो. त्यामुळे सकाळी आपल्याला जे काही करायचं त्याचं व्यवस्थापन नीट आदल्या दिवशी करून ठेवायला हवं. आणि आपल्याला उद्या काय करायचं आहे ते जसं ठरवायला पाहिजे तसंच आठवड्यामध्ये आपण काय करणार आहोत. आता कालच याच पेजवर मनीषा अतुल यांनी सुद्धा एक सुंदर कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं आयोजन आपल्या आहाराचं आणि त्यासाठी कसं व्यवस्थापन करायला हवं याच्यावर आपल्याला सुंदर माहिती दिली. मला वाटतं तीच माहिती आता मी परत इथे सांगत नाही, पण हे व्यवस्थापन आपल्याला करायला हवं. त्यामध्ये नाश्त्याचा प्रश्न येतो बऱ्याच वेळेला. आमच्या काळी कसं होतं, समोर जे काही आहे मिळतंय ते गपचूप खायचं, पानामध्ये काही टाकायचं नाही, जास्त नखरे नको. आताच्या मुलांचं तसं नसतं आणि पोळी भाजी सगळ्यांना आवडेलच असं नाही. पण अशा वेळेला आपण काय करतो, मग ती पोळी भाजी ते पोळीचा रॅप करून द्यायचा किंवा आणि काही नूडल्स जे काही पौष्टिक असतील त्याचा आणि काहीतरी करून द्यायचं, थालीपीठाचा एक वेगळा प्रकार करून द्यायचा, असं आपण करत असतो. पण हे सगळ्यांचं करायला आपल्याला तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्याचं नियोजन करायला हवं. त्यातनं घरात ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा हलका आहार त्याचं पण आपल्याला आयोजन करावं लागतं. तेव्हा मुलांना सुद्धा फार नखरे करायला देऊ नयेत असं माझं तरी स्पष्ट मत आहे. आणि शक्यतोवर वेगवेगळ्या गोष्टी करणं आपल्याला तेवढं शक्य नसतं. आता घरगुती पिझ्झा वगैरे आपण मुलांना करून त्याच्यासाठी एक पौष्टिक काहीतरी पदार्थ आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या समोर आणू शकतो. याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करायला लागतं. काय होतं, नवया नवलाईच्या दिवसात आपण नवऱ्याचे पण फार लाड करतो, मुलांचेही फार लाड करतो. नंतर जसं आपलं वय वाढत जातं, आपला थोडा स्टॅमिना कमी होत जातो आणि मग नंतर ज्या आवडीने आपण करत असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्याचं ओझं वाटायला लागतं. आणि मग पण आपल्याला त्याचं ओझं वाटतंय हे कुटुंबामध्ये इतरांच्या लक्षात नसतं. इतरांच्या लक्षात हे येत नाही. तर मला असं वाटतं हळूहळू ते इतरांच्या लक्षात आणून द्यायचं काम सुद्धा स्त्रीने करायला पाहिजे. हल्लीची पिढी बऱ्याच वेळा आपली मुलं शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने दूर राहतात, घरापासून दूर राहतात. तेव्हा बऱ्याच वेळेला ते स्वावलंबन ती शिकलेली असतात आणि पण त्यांना ते आपण शिकवणं सुद्धा मला वाटतं महत्वाचं आहे. मी कितीतरी मला एकच मुलगा, पण त्याला मी लहानपणापासून शिकवलं माझा मुलगा पण तूच आणि मुलगी तूच, तेव्हा मला तू मदत करायचीस. पण आज मी अगदी माझ्या समोरचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की माझ्या घरात शेजारीच 12वी पास झालेली मुलगी आहे. आता तर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर कुणी मोलकरीण नाही, काही नाही, पण तिचे वडील रोजचा केरवारा किंवा जे लादी पुसणं वगैरे करत असताना त्या मुलीला मी शांतपणे त्यांना फक्त निरखत असताना मी पाहिलेलं आहे. आणि त्या मुलांनी नंतर तिच्या आईला सुद्धा बरं नसताना विशेष ती आईला मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला दिसत नाही. अर्थात आपल्या कुटुंबातील नसल्यामुळे आपण तिला काही बोलत नाही, पण मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. कारण आज ना उद्या कशी वेळ येईल आपल्याला माहीत नाही आणि त्यासाठी मुलांची मानसिक तयारी आपण करून दिली पाहिजे आणि हे सुद्धा महिलांचं काम आहे असं मला वाटतं. आणि खरंच सांगते, म्हणजे एक साधारण आता मी वेळेच्या व्यवस्थापनाकडे वळते आहे की वेळ सुद्धा आपल्याला, कारण आपल्याला 8:45 गाडी गाठायची, ट्रेन गाठायची आहे आणि आपला कामाचा स्पीड किती आहे त्याच्यावर आपण आपल्या वेळेचं नियोजन करायचं आहे. कारण खूप जणांना फार स्लो कामं करतात, खूप एकदम वेगाने कामं करतात. त्यानुसार तुम्ही सकाळी उठण्याचा वेळ तुम्हाला ठरवायचा आहे आणि त्यानुसार आपण कामं करतो. पण तरी सुद्धा कधी कधी ॲडिशनल कामं आपणच आपली मोलून घेतो, म्हणजे आपण त्याला इन्व्हाइट करत असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते 90च्या दशकामध्ये मी ठरवलं की मला ड्रायव्हिंग शिकायचं आहे. आता ड्रायव्हिंग शिकायचं तर जवळजवळ माझे 11 तास बाहेर जात होते, म्हणजे मी साधारण 10 ते 11 तास. आणि ह्याच्यात मी संध्याकाळी करावं तर अंधार असतो, बऱ्याच वेळ दिसत नाही. मग मी काय केलं, सकाळी पहाटे लवकर उठायचं, 9च्या दरम्यान मला गाडी गाठायची. त्यामुळे सगळा स्वयंपाक वगैरे सगळं नाश्ता वगैरे सकाळी त्या वेळामध्ये करून ठेवायचं. 7चं माझं ड्रायव्हिंगचं सेशन असायचं. ते करून आल्यानंतर आंघोळ करायची आणि लगेचच ऑफिससाठी तयार व्हायचं, आणखीन ऑफिसला जायचं. तो एक साधारण काही महिन्याभराचा वगैरे जो काही अवधी होता ते मी असंच मॅनेज केलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा योगा, प्राणायाम ह्या सगळ्याचे मी क्लास असेच सकाळच्या वेळेमध्ये मी बसवले आणि त्याप्रमाणे मी माझी घरची कामं मी जे अगदी व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलेलं होतं की कुठेही त्याची काही गडबड होत नव्हती. पण बऱ्याच वेळेला काय होतं,
हे सगळं आपण ठरवलेलं असतं आणि इथे आता आपल्या आवडीचा भाग असतो, कधी कधी नावडीचा भाग सुद्धा असतो. आता घरामध्ये कुणाचं तरी आजारपण असतं, हॉस्पिटलायझेशन होतं, मग अशा वेळी आपली कामं वाढतात, ॲडिशनल कामं वाढतात आणि ती एक जास्तची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. मग अशा वेळी खरोखरच आपण पण थकून जातो. म्हणजे माझ्याच बाबतीत, म्हणजे मी माझं उदाहरण का देते, कारण मी ते अनुभवलेलं आहे. म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीतून माझ्यासारख्या इथे अनेक जणी गेलेल्या असतील, जात असतील. माझे दीर फार आजारी असायचे आणि त्यांना हॉस्पिटलायझेशन त्यांचं बऱ्याच वेळा व्हायचं आणि मी माझी नोकरी असायची. अशा वेळेला सकाळी त्यांचा नाश्ता, त्यांचं जेवण हे सगळं करून मी माझ्या मिस्टरांकडे, तेव्हा त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली होती, मी त्यांच्याकडे पाठवत होते. संध्याकाळी आता पुन्हा तेच जेवण कसं द्यायचं म्हणून संध्याकाळी लवकर यायचं, भराभर सगळा सागर संगीत स्वयंपाक आवरायचा आणि दिवसभर मिस्टरांना तिकडे ड्युटी असल्यामुळे संध्याकाळी हे सगळं घेऊन मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचे. म्हणजे त्यानिमित्ताने त्याची भेट मला व्हायची त्यांची आणि मला सुद्धा म्हणजे हे सगळं करताना माझी खरोखर दमछाक होत होती, हे मात्र अगदी खरं आहे. पण तरी सुद्धा हे काय एक पिरियॉडिकल असतं. कुणीही खूप काळासाठी कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत नाही, पण तरी सुद्धा ह्या गोष्टी आपण मॅनेज करत असतो. आणि तिथे अशा वेळेला आपल्या शारीरिक ताकदीपेक्षा आपल्याला मनाची ताकद, म्हणजे आपलं मनोधैर्य, मी म्हणते म्हणजे अगदी की विल पॉवरवर आपण हे सगळं झेपवत असतो आणि खरोखरच इथे विल पॉवर फार महत्वाची असते. याच्या पुढे आपण म्हणजे हे सगळं कामाचं व्यवस्थापनाकडे आपण जातो की सगळ्यात आधी आपल्याला आपल्या हातांना सवय लावायला हवी की जी वस्तू आपण जिथून घेतो तिथे ती ठेवली गेली पाहिजे. स्वतः माझा या बाबतीत फार मोठा कटाक्ष असतो की अगदी अंधारात सुद्धा, म्हणजे आता ड्रॉवरमध्ये आपली कातर आहे, आपली सुरी आहे, आपले चमचे जिथे आहेत ते आपल्याला तुम्हाला अंधारामध्ये सुद्धा सापडायला हवेत. मध्येच लाईट वगैरे गेले तर माझ्या एका कप्प्यामध्ये मेणबत्त्या, मॅचबॉक्स असतो, मेणबत्त्या किंवा आणि त्या ठेवण्याचे स्टँड, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एका कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवलेल्या असतात की अंधारामध्ये तुम्हाला हात लावल्याबरोबर ते सापडायला हवं. एरवी सुद्धा जेव्हा तुम्ही अगदी फोडणीचं साहित्य असेल आणि कसलं असेल ते सगळं साहित्य जेव्हा तुम्ही वापरता, फटाफट ते जर जागेवर लागलं तर नंतर तुम्हाला तो पसारा आवरण्याचा उद्योग उरत नाही. म्हणजे अर्धी कामं आपली सहजासहजी अशीच होऊन जातात. नंतर याला आपण मल्टीटास्किंग जेव्हा म्हणतो की म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा मगाशी जसं मी म्हटलं की आधी कुकर लावणं, जेव्हा आपण कापून चिरून ठेवतो, नंतर भाजीला फोडणी देणं, तोपर्यंत कणिक भिजवलेली असली की सगळ्यात शेवटी पोळ्या करणं, हे जसं आपण मॅनेज करतो तसंच आपण इथे सुद्धा मॅनेज करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का रे हे काय मी ही सांगते हिने, आम्ही तर सगळ्याच जणी करत असतो. अगदी सगळ्यांकडे पोळ्यांची बाई असतेच असं नाही, स्वयंपाकाला बाई असतेच असं नाही आणि ती नेहमीच येते असं पण नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवणं अगदी आवश्यक आहे. कारण हा सगळा पसारा टाकणं आणि नंतर तो आवरत बसणं किंवा त्याच्यासाठी दुसऱ्यांच्या मदतीची आपण अपेक्षा करणं, हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. म्हणजे आमची पुढची पिढी जेव्हा आमच्या सुना असतात किंवा आणि आमची कोणी भासरं असतात की ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला त्यांना जमत नाहीत, पण त्या पण कबूल करतात की आम्हाला, म्हणजे माझी सून सुद्धा म्हणते की मला काही तुमच्यासारखं जमत नाही. मी म्हटलं ठीक आहे, माझ्यासारखं 100% तुला जमत नसेल, 50%, 60%, अगदी नाही तर 40% तर तू त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न कर. तर मला असं वाटतं आपण प्रयत्न केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साधता येतात. त्यानंतर एक टॅचिट, म्हणजे आपण जेव्हा मागे बघा गोंद लावलेले असे आपल्याला बाहेर आपल्याला मिळतात, ज्या पट्ट्या आपल्याला मिळतात त्यांचे आकार सुद्धा आपल्या उपयोगानुसार आपण ते निवडू शकतो. मला तरी म्हणजे अशी सवय आहे की आता स्वयंपाकघरामध्ये काही सामान संपलेलं असेल किंवा तर ते त्याच्यावर लिहून ठेवायचं, किंवा डायरी आपण बऱ्याच वेळा उघडायचं राहून जातो. तर त्यामुळे ह्याच्यावर लिहून मी ते पेपर त्या युनिटवर चिकटवून ठेवते. जेव्हा माझ्या लेखनासंबंधित काही काम असतं तर मी स्टडीमध्ये ते टॅचिट पेपर्स चिकटवून ठेवते. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला फ्रीजवर मॅग्नेट्स मिळतात, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या खाली आपण जो पेपर ठेवतो ते पेपर आपण लावून ठेवतो, त्याच्यावर आपला आठवड्याचा भाज्या किंवा स्वयंपाकाचा प्रोग्राम आपण लिहू शकतो. आपण डाएट प्रोग्राम जर फॉलो करत असू तर तो लिहू शकतो. आणि बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण, म्हणजे मी सुद्धा, माझा मुलगा लहान असताना की संध्याकाळी आल्यानंतर त्याचा अभ्यास कुठे घ्यायचा तर किचनच्या डायनिंग टेबलवर. अशाने काय व्हायचं, माझा स्वयंपाक व्हायचा,
त्याचा माझा रॅपो पण राहायचा आणि त्याचा अभ्यास सुद्धा व्हायचा. आता असं होतं की तेव्हा मोबाईल नव्हते. आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे प्रत्येक जण, मुलं सुद्धा, आता तर काय ऑनलाईन स्टडीजमुळे प्रत्येकाच्या हातात हक्काने मोबाईल आपल्याला द्यावे लागत आहेत. पण तरी सुद्धा की प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये. माझी एक मैत्रिणीला मी एकदाच असंच विचारलं होतं, मग काय गं आता मुलाचं लग्न झालं, नंतर सून वगैरे आली, मला म्हटलं अगं बेडरूममध्ये टीव्ही घेतलास का? म्हणाली अजिबात नाही, बेडरूममध्ये मी टीव्ही मुळीच घेणार नाही. कारण त्या टीव्ही बघण्याच्या निमित्ताने किंवा सगळ्या घरातल्या कुटुंबियांचं एकत्र बसणं होतं, एकत्र अगदी बोलणं नाही झालं तरी निदान एक आदान प्रदान होतो विचारांचा, किंवा बोलणं एकत्र होतं, अगदी चर्चा नाही झाली तरी, त्यामुळे सगळ्यांचं बसणं एकत्र होतं. मला ते टाळायचं नाही, त्यामुळे मी बेडरूममध्ये दुसरा टीव्ही घेणार नाही. मला तर तिचा विचार खूप पटला. दुसरा एक व्यवस्थापनामध्ये आणखीन पण आपल्या घरामध्ये औषधं असतात बघा. आपल्यामध्ये ज्येष्ठ कोणी असतील तर त्यांची औषधं आपण एका बॉक्समध्ये ठेवतो आणि त्याच्यामध्येच त्यांच्या एका पाऊचमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये जर प्रिस्क्रिप्शन आपण एका पाऊचमध्ये घालून ठेवलं किंवा फोल्डरमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला औषधं संपली तर ते सुद्धा कळू शकतं. पण आपल्या घरामध्ये औषधांचा बॉक्स असतो. म्हणजे मी स्वतः हे फॉलो करते की त्याच्यात आपण रेग्युलर लागणारी, ज्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागत नाही, ती औषधं आपण ठेवलेली असतात. आणि बऱ्याच वेळा कधी कधी त्या औषधाचा ब्रँड नेम मिळाला की दुसरी औषध आपल्याला डॉक्टर्स देतात आणि त्याची नावं वेगळी असल्यामुळे ती कशासाठी आहे ते आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ती जर औषधं आपली असतील तर ती बऱ्याच वेळेला, मला अशी सवय आहे की औषधाचं नाव आणि ते कशासाठी आहे ते त्या पेपरवर लिहून तो पेपर बाहेर साधारणपणे सेलो टेपने मी लावून ठेवते, म्हणजे ते आपल्याला कळतं. नंतर आपण औषधांच्या एक्सपायरी डेट्स वगैरे बघून ती कालपरत्वे ती आपण बाद तर करतोच आणि हे सगळी जण करत असली पाहिजेत आणि करायला हवंय. तर ते तर आपण करतच असतो. त्यामुळे हे सगळं आपण घर सांभाळताना, किचन सांभाळताना आपण हे सगळं व्यवस्थापन करायला पाहिजे आणि खूप गोष्टी सुलभ होतात, हा माझा अनुभव आहे. नंतर पैशांचं व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच बायका मी पाहिलेल्या आहेत. मी ह्याच्यात बँकेत सुद्धा जात नाही, मला कशाची काही माहिती नसते. पासबुक कुठे, चेकबुक कुठे, सगळं काही हे बघतात आणि याच्यामध्ये मोठेपणा काय आहे हेच मला कळत नाही. मी म्हणत नाही की तुम्ही अगदी सगळे व्यवहार तुम्ही करा, पण तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती हवी. हा माझा तरी फार अट्टहास आहे. हा माझा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. कारण हे असं न करण्यामुळे काय काय डिझास्टर्स होतात याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. की म्हणजे पैसे साधारणपणे आपण म्हणतो की बँक व्यवहार खाती दोघांच्या नावावर असावी, त्याचं नीट नॉमिनेशन व्हायला हवं. आता आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यासाठी वेगळं नॉमिनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची नीट काळजी घ्यायलाच हवी. त्याशिवाय हे सगळे आपल्या मालमत्तेचे पेपर्स, म्हणजे आमच्या प्रॉपर्टीचे ॲग्रीमेंट्स असतील, आपण काही डीड्स केलेली असतील किंवा आपले पॉवर ऑफ अटर्नीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र जर ठेवलेल्या असतील तर त्याची माहिती आपल्या मुलांना, जरी ती परदेशात असतील तरी त्याची आपण त्याला कल्पना देऊन ठेवली पाहिजे. अर्थात त्याची चावी आपल्याकडे असते, पण उद्या न जाणो काही झालं तर हे सगळं आपल्याला फार नंतर महागात पडेल. म्हणजे आता तर ह्या करोनाच्या काळामध्ये मी अशा काही गोष्टी पाहिल्या, असे खूप इन्सिडेंट्स पाहिले की आई वडील दोघांनाही करोना झाल्यामुळे दोघं सुद्धा अगदी अवेळी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या मुलांना काय परिस्थितीला तोंड द्यायला लागलं हे मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरोखरच मला सुद्धा स्वतःला शहाणं व्हावंसं वाटायला लागलं आणि म्हणूनच मला वाटतं हे विचार आपण सगळ्यांसमोर मला मांडावेसे वाटतात. एक साधं उदाहरण, माझा जुना शेजार, आता मी दुसरीकडे राहते, खूप आमचा घरोबा, ज्यांना त्या ग्रहस्थांना मी दादा म्हणत असे आणि मी त्यांची धाकटी बहीण, असेच आमचे संबंध. माझ्या मिस्टरांचं तेव्हा बदली झालेली होती दुसऱ्या राज्यामध्ये. मी आणि माझा मुलगा राहत होतो, त्यामुळे मला सगळी मदत, अगदी मासळी आणून देणे, चिकन आणून देणं, भाजी आणून देणं, बऱ्याच वेळेला ते मला करून द्यायचे किंवा आपल्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी मला आणून द्यायचे. इतके आमचे घरोब्याचे संबंध. एकदा त्यांना पायाला काही पोळी आल्यासारखं झालं वगैरे, नंतर ते एवढं काही वाढत गेलं
इतकं की नंतर ते त्यांना अगदी अनबेअरेबल झालं. तर मग मी म्हटलं हे काही बरोबर मला दिसत नाही दादा. मी माझ्याच ओळखीचे, माझा मित्र डॉक्टर आहे, त्याला लगेचच मी संपर्क त्याच्याशी केला. तो म्हणाला आत्ताच्या आत्ता त्यांना घेऊन ये, त्यांची जी लक्षणं मला बरोबर दिसत नाही. त्यांना घेऊन मी तिथे गेले. त्यांना शुगर होती, त्यामुळे जवळजवळ तो गँग्रीन सारखा प्रकार होण्या इतपत ती दुखापत झालेली होती. तेव्हा त्यांना इमिजिएट ऍडमिट करावं लागलं. तेव्हा मी त्यांना घेऊन गेले आणि मी एकटी परत आल्याबरोबर त्यांच्या बायकोनी रडायला सुरुवात केली की हा काय प्रकार. म्हटलं बाई वहिनी तू सांभाळ, काही झालेलं नाही, पण इतकं सिरियस प्रकरण होतं की त्यांना ऍडमिट करायला लागलेलं आहे. आणखीन झालं, पैशांचा वगैरे ओळख असल्यामुळे तितकासा प्रश्न नव्हता. पण त्या बाईंना चांगली एवढ्या LIC मध्ये कामाला असलेली ती बाई, तिला पैशांचे कुठलेही व्यवहार काय कसे माहिती नव्हते. गंमत म्हणजे त्या आमच्या दादांना पान खायची सवय होती. आणखी त्यांना पानाशिवाय चैन पडत नव्हतं. तर ते कुठलं पान खातात, ते कुठून आणतात, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तिला माहिती नव्हत्या. आणि इतक्या वर्षांनी तिला त्या माहिती करून घ्याव्या लागल्यात. म्हणजे बघा, आपण नवरा बायको असतो, एकत्र राहत असतो, तरी पण या साध्या साध्या गोष्टींची पण आपल्याला माहिती नसते. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालायला पाहिजे. माझ्या बाबतीत असं झालं की लग्न झाल्यानंतर आपण म्हणजे संस्कार असे की नाही नवरा सगळं बघतो आर्थिक, आपण फक्त घर सांभाळायचं, असे थोडे दिवस अशा भ्रमामध्ये मी सुद्धा होते. नंतर पाहिलं तर अरे टॅक्स भरायला लागला की शेवटचे 3 महिने फारच आर्थिक तंगी व्हायला लागली. त्यासाठी काही व्यवस्थापन आयोजन करणं काही माझ्या नवऱ्याला त्याचा स्वभावच नव्हता बहुतेक, आणि नाही हे मला नंतर कळलं. मग हळूहळू मी सगळं अर्थकारण माझ्या हातामध्ये घेतलं आणि त्याच दृष्टीने मी सगळ्याच आयोजन केलं की साधारण टॅक्स किती होतो काय. मी तर इन्कम टॅक्स मध्येच होते, त्यामुळे ह्या सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला महिन्याला किती पैसे प्रॉव्हिडंट फंडात किती टाकायचे, बाहेर किती टाकायचे, ह्याचं सगळं मी आयोजन करायला लागले. आणि आज माझ्या आर्थिक परिस्थितीचं सगळं श्रेय मला जेव्हा माझे पती मला देतात, की म्हणजे माझ्या मुलाला किंवा सुनेला सुद्धा सांगताना ते सांगतात की आज जे काही आहे ते फक्त म्हणजे हिच्यामुळे आहे, तेव्हा मला खूप बरं वाटतं की आपण हे गृहीत धरून चालू नये की नाही ही सगळी पुरुषाची जबाबदारी आहे, जसं किचन आणि घर बाईने सांभाळायचं, असं काही नसतं. आपण त्यात लक्ष घालावं लागतं आणि ते लक्ष घालायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. की ह्याच्यामध्ये एवढं आपण अनभिज्ञ असू नये. कारण माझ्याच एका मैत्रिणीचे मिस्टर मॅसिव्ह हार्ट अटॅकने अगदी आम्ही 40-45च्या दरम्यानच गेले आणि तीही ह्याच वर्गातली होती की तिला काहीही तिच्या बँक व्यवहारासंबंधी, पैशाच्या व्यवहारासंबंधी माहिती नव्हती. आणि नंतर तिची जी ससे होलपट झालेली आहे आम्ही पाहिली आहे. ते सगळं टाळण्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टींकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. की आणि हे सगळं मी अगदी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतेय की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नसेल तर म्हणजे बऱ्याच वेळेला मी माझ्या अगदी म्हणजे काही मैत्रिणी माझ्या आहेत अशा की ज्या नोकरी करत नाहीत आणि ज्या मला वाटतं आता माझा हा कार्यक्रम पाहत सुद्धा असतील की त्यांनी सुद्धा नवरे कर्तबगार आहेत, छान सगळं केलेलं आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही यामध्ये लक्ष घालायला नको. काय चाललंय आपल्या नवऱ्याचं ते तरी आपल्याला कळायला हवं, एवढी तरी तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे. नंतर मी त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचं व्यवस्थापन असतं. आता आरोग्याचं व्यवस्थापन आपण काही करू शकत नाही, कारण तर त्याची काळजी घेणं फक्त आपल्या हातामध्ये असतं. की आपलं आता ह्या आर्थिक व्यवहारासोबत ह्या हेल्थ इन्शुरन्सबद्दल पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता आम्ही साधारण सरकारी नोकर, आम्हाला एक सरकारची एक योजना असल्यामुळे आम्हाला त्याचं एक कवच, सुरक्षा कवच असतं. अर्थात ते सुद्धा आपल्याला ऑप्शनल असतं, पण ते एक असतं. पण तरी सुद्धा एक विमा प्रत्येकाचा उतरवलेला आणि त्यातनं आजकाल कॅशलेस असेल तर खूप चांगलं असतं. म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला धावपळ करावी लागत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला हव्यात. त्याच्यामध्ये जर संपूर्ण फॅमिलीचा इन्शुरन्स कव्हर झालेला असेल तर ती गोष्ट अतिशय चांगलेली आहे. आणि नंतर ह्या सगळ्या विम्याची ही आर्थिक बाजू झाली आणि त्यासाठी म्हणजे एक संरक्षक कवच. पण तुम्ही आरोग्याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे. शक्यतोवर घरचं जेवण, म्हणजे आता आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना ते कंपल्सरी करावं लागलं, पण मी तुम्हाला अगदी माझ्याच नात्यातली मंडळी आहेत ज्याच्यामध्ये आमची 3री पिढी इन्व्हॉल्ड आहे, जी आमची नातवंड आहेत की त्यांना काही जणांना बाहेरचं खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे आजकाल जो एक तरुण पिढीमध्ये ट्रेंड निर्माण झालेला आहे की वीकेंड हॉटेलिंग पाहिजेच आणि बाहेरनं, अगदी हॉटेलिंग नाही तरी बाहेरनं मागवणं पाहिजेच, चायनीज खाल्लं पाहिजेच,
नाहीतर आम्हाला चैन पडत नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींची आपल्याला सवय लावून घ्यायला नको. आणि तशी ती सवय आपल्या मुलांना नातवंडांना पण लागली नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण मी बघते आहे की तिसरी पिढी ही जी लहान मुलं जे ती ह्या सगळ्या गोष्टींना फार जंक फूडला फार ॲडिक्ट झालेली मला दिसत आहेत. आणि हे सगळं आपल्याला अपायकारक आहे, हानिकारक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्येष्ठांनी नियमित चालणं, व्यायाम, प्राणायाम याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि विशेषतः बायकांनी हा सगळा पसारा ह्याच्याकडे लक्ष देत असताना, हे सगळं आवरत असताना हे आपल्यासाठी सुद्धा थोडासा वेळ काढणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिभेवर ताबा. म्हणजे एक साधारण आता 50 उलटल्यानंतर, म्हणजे माझी एक डॉक्टर मैत्रीण ती नेहमी सांगते, 50 उलटली, 60 उलटली, आता जिभेला जे जे गोड लागतं ते खायचं नाही. म्हणजे तुमच्या जिभेवर नियंत्रण, खायचं नाही म्हणजे अजिबात खाऊ नका असं नाही, पण तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा. म्हणजे मग ती शुगर काय किंवा कोलेस्टेरॉल काय की हे तुमच्याकडे फिरकत सुद्धा नाही. म्हणजे ह्या दृष्टीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जिभेवर ताबा म्हणजे नुसता जिभेवर खाण्यासाठी नव्हे, तर तुमच्या जिभेवर म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा ताबा हवा. कारण मी आता हे जे काही सगळे मुद्दे तुमच्या समोर मी डिस्कस करते आहे, त्याला सगळ्यांना सांधणारा एक दुवा मी मगाशीच म्हटलं, ते म्हणजे नातेसंबंध. आणि हे नातेसंबंध सांभाळण्यासाठी आपल्या जिभेवर ताबा असणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपल्या शब्दांवर, आपल्या बोलण्यावर. सगळ्यांनाच गोड बोलणं जमेलच असं नाही, परंतु बोलणं संयत असावं हे तरी आपण सांभाळलं पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या इतर संबंधामध्ये. आता मी व्यवसायाकडे वळते आहे की व्यवसायाचं सुद्धा व्यवस्थापन करायला लागतं. बऱ्याच जणी हल्ली स्वतःचा व्यवसाय करत असतात. अगदी मी बघते आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं. आम्ही नोकरी केली, नोकरी सुद्धा करत असतात. म्हणजे मॅनेजमेंट इज ऑल अबाउट मॅनेजिंग इन अ शॉर्ट टर्म वाईल डेव्हलपिंग द प्लॅन्स फॉर द लॉंग टर्म, असं एका जॅक वेल्स नावाच्या अमेरिकन लेखकाचं हे वाक्य आहे. पण म्हणजे अगदी किती बघा, शॉर्ट टर्म म्हणजे आपण आदल्या दिवशी सगळं ठरवायचं किंवा लिहून ठेवायचं, त्याची तयारी करायची, आणि दुसऱ्या दिवशी त्याला म्हणजे आदल्या दिवशी आपण 10 मिनिटं जे ठरवतो ते आपल्याला पार पडण्यासाठी दुसऱ्या दिवशी 2 तास लागणार असतात. म्हणजे हे एक साधं उदाहरण आहे. तेच आपल्या व्यवसायाला सुद्धा लागू आहे. म्हणून यासाठी मॅनेजमेंट अगदी आवश्यक आहे. कारण सगळ्या आपण जेव्हा हे व्यवस्थापन करतो तेव्हा मला वाटतं पुरुषांना बाईपेक्षा कमी जबाबदाऱ्या असतात. कारण बाईला आपलं घर सांभाळून या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे दोन्ही सांभाळताना स्ट्रेस येण्याची खूप 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 मोठी शक्यता असते. आणखीन अगदी, आणि हे सगळं सांभाळून आपल्याला म्हणजे आपल्या जिभेवर ताबा ठेवून, आपल्या रागावर ताबा ठेवून, बऱ्याच वेळेला आपल्याला न आवडणाऱ्या, अतिशय चीड आणणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. कधी कधी आपल्याला सहकारी फार त्रास देतात किंवा आपल्याला सहकार्य करत नाहीत, किंवा आपल्या हाताखालचे लोक अगदी फार आळशी असतात. म्हणजे याचा सगळ्याचा मी अनुभव घेतलेला आहे की इतकं की म्हणजे मला खूप संयत राहायला लागायचं, खूप रागावर ताबा ठेवायला लागायचा. पण तरी सुद्धा आपण व्यवस्थापन आणि वरिष्ठांशी संबंध, नेहमीच वरिष्ठ नीट असतील असं नाही, त्यातनं ते आपल्याशी चांगले असतील असं नाही, त्यांचं आपल्याविषयीचं इम्प्रेशन, आपलं त्यांच्याविषयी इम्प्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी फार याचा समन्वय साधणं फार कठीण असतं. म्हणजे एकच साधं एक उदाहरण मला एक अतिशय म्हणजे अगदी मी रिटायर होता मला फार एक चॅलेंजिंग काम आलं होतं की आम्हाला वरून फतवा आला की सगळ्यांच्या प्रॉपर्टीज मुंबईमध्ये जेवढ्या प्रॉपर्टीज रजिस्टर झालेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्हाला संकलन करून हवं आहे. आता ह्या प्रॉपर्टीज रजिस्टर करायचा म्हणजे रजिस्ट्रारकडनं आपल्याला त्याची माहिती मिळेल. आता हे रजिस्ट्रार मुंबईमधले म्हणजे महाराष्ट्रामधले, आणि त्यांच्याकडनं सगळा डेटा मागवायचा म्हणजे तो आम्ही सगळा मागवला. मला वाटलं ठीक आहे, डेटा मागवला तर त्याचं संकलन करणं हो सोपं, ठीक आहे, सोपं नसेल तरी कठीण नसेल. पाहिला तर सगळा डेटा मराठीमध्ये होता. आता हा मराठीमधला डेटा मी केंद्रीय सरकारी नोकर, त्यामुळे आमचं सगळं कामकाज इंग्रजीमध्ये. आता हे सगळं मी कसं काय कन्सॉलिडेट करणार, मला अतिशय मोठा प्रश्न पडला की मी आता काय. आणि हे सगळं काम जेव्हा यायचं होतं तेव्हा माझ्या पुरुष सहकार्यांनी ह्याच्यामधून अंग काढून घेतलेलं, आणि माझे वरिष्ठ होते त्यांचं मात्र माझ्यावर अतिशय विश्वास होता. आणि शेवटी त्यांनी मला विनंती केली की मला माहिती आहे की तुझं काम तुला आहे महत्वाचं आणि ते तू करतेच आहेस, पण मला वाटतं हे ॲडिशनल काम मी तुझ्यावर सोपवलं तर काय.
चॅलेंजेस घेण्याचा माझा स्वभावच आहे. म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करते. आणि मी हे सगळं जेव्हा स्टडी त्याचा केला ना, तेव्हा मी तुम्हाला सांगते की अक्षरशः मला वेळ लागायची पाळी आली की मी आता काय करू, की हे म्हणजे काय मला करावं हेच कळेना. खूप मी विचार केला, म्हणजे मला माझ्या घरच्या सगळ्या गोष्टींवर पण त्याचा मला ताण पडायला लागला. मग मी माझ्या वरिष्ठांशी मी बोलले की म्हटलं मला तुम्हाला पहिली गोष्ट मला फंड सँक्शन करायला लागेल, जे आमच्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये फार कठीण असतं. दुसरी गोष्ट मी ते करून पाहिलं, मी सगळा डेटा करताना मी तो स्वतः मॅन्युअली ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला. अरे पण लाखोच्या संख्येमध्ये तुम्ही कसं ट्रान्सलेट करणार? अगदी माझ्यासाठी हा खूप चॅलेंजिंग जॉब होता. मग मी ठरवलं की मी शोधला एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो मला हा सगळा डेटा मराठीमध्ये कन्व्हर्ट करून देईल. त्याला किती पैसे द्यायचे काय वगैरे हे सगळं हे करून मी माझ्या वरिष्ठांशी बोलून फंड, आणि मी म्हटलं नुसतं नाही, मला त्यासाठी कम्प्युटर हवे, मला त्यासाठी डेटा एंट्री ऑपरेटर हवे, त्यासाठी मला एक टीम लीडर हवा. मी सगळं मॉनिटर करेन, पण ह्या सगळ्या गोष्टींशिवाय हे अजिबात शक्य नाही. मला एक तुम्ही युनिट उभारून द्या अँड आय विल डू इट. आणि खरोखर मी तुम्हाला सांगते की मला खरोखरच या सगळ्या गोष्टी मला त्यांनी दिल्या आणि हे सगळं काम मी यशस्वीरित्या करून दाखवलं. त्यासाठी नंतर माझा छान सन्मान पण केला सगळ्यांनी. पण हे सगळं काम इतकं सोपं नव्हतं, कारण त्याच्यात खूप अडचणी आल्या. आणि अगदी ते साधे डेटा एंट्री ऑपरेटर ज्यांना अगदी आम्ही काहीतरी एका रोजंदारीवर होते, या ती छोटी छोटी मुलं होती, त्यांच्याशी सुद्धा अगदी खूप छान संबंध मला ठेवून सगळ्यांची गोड बोलून, म्हणजे जे वेळेच्या बाहेर सुद्धा बसून काम करत होते, ह्या सगळ्यामधून मला हे सगळं काम करावं लागलं. म्हणजे सुरुवातीला जे मला अगदी अशक्य वाटत होतं, ह्या सगळ्या गोष्टी मला आपोआप शक्य झाल्या. पण त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करावं लागतं, आणि ते व्यवस्थापन नुसतं कामाचं नाही, ते मनाचं असतं. म्हणजे आपल्या मनाची तयारी करावी लागते, आपल्या संबंधांचं असतं, म्हणजे जिथे नातेसंबंध आले, आणि सगळ्या आपल्या वाणीचं असतं. सगळ्याच गोष्टीने आपल्याला ते करावं लागतं. म्हणजे एक सुरुवातीची डोकेफोड ते सॉफ्टवेअर मिळवणं, ह्याच्यामध्ये मी जो काही तणाव भोगलेला आहे तो मी कधीच विसरू शकत नाही. पण आपण जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा आपण आपल्या भूमिकेबद्दल आग्रही राहणं सुद्धा महत्वाचं असतं. कारण आपण स्त्रीने ह्या बाबतीत अगदी ठाम, म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही बाई आहात म्हणून तुम्हाला डावललं जातं, किंवा अरे ह्या काय करणार आहेत, आणि तिथे आपल्याला पुरुषी अहंकाराला सुद्धा त्याचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि तिथे आपल्याला ठाम असणं, आग्रही असणं फार महत्वाचं आहे. आणि विचारी स्त्री हा समतोल निश्चितच साधू शकते. आणि नंतर आली राहणी आणि नातेसंबंध. नातेसंबंधात सगळीकडेच आपण नातेसंबंधाची दोर आहे ह्या सगळ्या मुद्द्यांना जोडणारी राहणी. आता आजची स्त्री ही कुठेही मला गबाळी वगैरे दिसणार नाही, आणि 99% कुठलीही बाई आजकाल तुम्हाला गबाळी राहिलेली दिसत नाही. ठीक आहे, ती अगदी खूप काही सुंदर वगैरे राहत नसते, पण टापटीप राहते. मुळात म्हणजे सोयीचे कपडे वापरते, सोयीचा वेश परिधान करते. सुरुवातीला साड्याच होत्या, नंतर आम्ही पंजाबी ड्रेसवर आलो. आताची मुलगी ही जीन टॉप घालते. त्याच्यानंतर तिने पूर्वीची लढीवाळ पर्स सोडून आता एक बॅकसॅक मध्ये त्याचं रूपांतर झालेलं बघतोय. चपला सँडल सोडून एक स्पोर्ट्स शूज ती वापरते आहे, कारण ते तिला सोयीचं पडतं आहे. सगळ्या सामानासोबत ती आपला लॅपटॉप बरोबर नेते आहे. आणि या सगळ्या गोष्टी सगळी ती बाई किंवा मुलगी कोणी, अगदी तरुण मुलीपासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळं आपण सांभाळतो आहोत. म्हणजे आमच्याच बाबतीत बघा ना, साधारण 2000च्या शतकामध्ये, म्हणजे अगदी तेव्हा 2000 म्हणजे 2K, आम्ही त्याचं अगदी फार गजरामध्ये स्वागत केलं. तेव्हा कम्प्युटरायझेशन आमच्या ऑफिसमध्ये आलं, आणि तेव्हा मला स्वतःला माऊस पकडता येत नव्हता, कुठेही तो त्याचा ॲरो जायचा. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला हे आयुष्यात जमणार नाही. पण तेव्हा मी ट्रेनिंग द्यायला होते, आणि मी म्हटलं मी आता ट्रेनिंग सेंटर सोडणार आहे. पण नंतर आम्हाला ते ट्रेनिंग घ्यावं लागलं, आणि नंतर आम्हाला जेव्हा कम्प्युटरायझेशन कंपल्सरी झालं तेव्हा आमच्या सगळ्या स्टाफला ट्रेनिंग देण्याचं काम आम्हाला करायला लागलं. आम्हाला स्टाफ म्हणायचे, हो मॅडम 2च वर्ष राहिली हो, आणि कसलं काय आता शिकवता. नाही, तुम्हाला शिकायलाच हवं. म्हणजे पूर्वी तर आमच्या वरिष्ठांना पण काय वाटायचं आमचा स्टाफ शिकला तर ठीक आहे, पण नंतर नाही. त्यामुळे त्यांनाही ते शिकावं लागलं, आणि प्रत्येकाला आजकाल कम्प्युटर हा ऑपरेट करायला हे सगळं मस्ट आहे, ह्याची त्यांना नंतर
बरोबर महती पटली. आणि आजकाल प्रत्येकजण हा कम्प्युटर हे अगदी आपलं साधन, मी तर म्हणते मगाशी म्हटलं आपलं आयुध आहे आणि ते आपण वापरताना दिसतो आहोत. आणि आता तर लॉकडाऊनवर मी आता येते आहे की आपण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं स्त्रियांना खूपच मोठी जबाबदारी सांभाळावी लागली. पण तिथे म्हणजे सगळेच घरी, ती घरी, नवरा घरी, घरची माणसं तर होतीच, मुलं घरी, कॉलेजमधली, शाळेमधली, त्यांचं सगळ्यांचं ऑनलाईन शिक्षण, हे सगळं करताना त्यांच्या वेळा घरी असल्यामुळे भुका सुद्धा लागायच्या. मग सुरुवातीला आम्ही खूप काय काय प्रकार केले, फेसबुकवर टाकले, बऱ्याच रेसिपीज केल्या, सगळं केलं. नंतर नंतर त्याचाही कंटाळा यायला लागला. आणि हे सगळं व्यवस्थापन करत असताना तिची बाईची त्रेधा तिरपीट उडायला लागली. पण ह्याच्यामध्ये ब्लेसिंग इन डिस्गाईज एक झालं की पुरुषांनी थोडासा हातभार लावायला सुरुवात केली आणि आई कुठे काय करते याची कल्पना सगळ्यांना यायला लागली. म्हणजे शेवटी आई कुठे काय करते याची सुफळ संपूर्ण कथा या संसाराच्या पोथीमध्ये समाविष्ट झाली. तो एक लॉकडाऊनचा फार मोठा एक फायदा आहे असं मी समजते. की आजची स्त्री बघा, स्वतः अगदी सगळी छान टापटीप राहते. ती सुंदर असायलाच पाहिजे असं नाही, पण आकर्षक दिसणं आपल्या हातामध्ये आहे, स्वच्छ राहणं आपल्या हातामध्ये आहे, टापटीप राहणं आपल्या हातामध्ये आहे. आता तर आपण बघतो आहोत की जरी आम्ही आमचा परिवेश सगळा बदललेला असेल तरी आम्ही सणवार साजरे करतोच. आज नवरात्रात 9 दिवसाचे 9 रंग, आणि अगदी रस्त्यावर सुद्धा आपल्याला कळतं की सगळेजण ते 9 रंग छान ते सांभाळत असतात, त्या रंगाचे कपडे घालत असतात. पुरुष सुद्धा कधी कधी ह्याला साथ देतात. दसरा, दिवाळी सण आम्ही ऑफिसमध्ये आपण साजरे करतो. त्यानिमित्ताने पार्ट्या, एकत्र राहणं, ह्या म्हणजे हे सगळे आयुष्याचे रंग त्याचा पण आम्ही उपभोग घेत असतो. आणि बायका ह्याच्यामध्ये छान आयोजन करतात बघा. आणि ह्या सगळ्यामध्ये की म्हणजे हळदी कुंकू, दिवाळी आणि हे सगळे सण जेव्हा आम्ही एवढा ट्रेनचा 1-1 तासाचा लांबचा प्रवास करतो, सगळ्यांचा प्रवास तासाभराचा नसतो. त्या ट्रेनमध्ये आमची मैत्रिणी होतात. प्रत्येकीचा प्रवासाचा काल हा वेगवेगळा असतो, पण सगळ्याचा समन्वय. मग इथे पण व्यवस्थापन साधून आपण वाढदिवस साजरे करतो, समारंभ, सण साजरे करतो, लग्नाचे वाढदिवस आणि हळदी कुंकू सगळं. आणि तेव्हा कसं साजरा करतात ह्या बायका सुद्धा मी तुम्हाला सांगते की म्हणजे माझ्या एका दुसऱ्या सत्रामध्ये मी याचं वर्णन केलं होतं की तेव्हा कोणी घरनं करून आणतं, बाहेरून पदार्थ आणणं, सगळ्याचं आयोजन, त्या डिश, ते सरबत, हे सगळं या एवढ्याशा छोट्याशा वेळामध्ये. आणि अगदी कोणाला निरोप द्यायचा असेल तरी तो एवढ्या छोट्याशा वेळामध्ये. म्हणजे इथे पुन्हा नातेसंबंध आले की हे सगळं कसं काय बायका, आणि मला वाटतं हे बायकाच साजरं करतात. म्हणजे पुरुष नाही करत असं नाही, पण त्याच्यासाठी एक हौस असावी लागते, त्याच्यासाठी एक ऊर्जा असावी लागते, त्याच्यासाठी एक व्यवस्थापन असावं लागतं. ते फक्त महिलांकडे असतं. आणि म्हणूनच महिला हे खूप चांगल्या रीतीने करू शकतात. म्हणून महिलांच्या या सामूहिक, मी ह्याला सामूहिक व्यवस्थापन म्हणेन की त्याला आपण दाद द्यायलाच हवी आहे. आणि म्हणूनच हे सगळं जे स्त्रीचं सामर्थ्य आहे ते तिच्यामध्ये आहेच. आणि हे अगदी पुराण कालापासून तिच्यामध्ये आहे. मी तर म्हणते म्हणूनच तिच्या जनुकामध्ये आहे. फक्त त्याचं भान आपल्याला येणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आता तिने आता हे सगळं अंगवळणी पाडून घेतलेलंच आहे. म्हणजे मी बघितलेलं आहे की आपण बायका फोन आता हातामध्ये असतो की घरच्या आपल्या सासू सासऱ्यांना अलार्म लावून ठेवणं त्यांच्या फोनवर, किंवा फोनवरून त्याला आठवण करणं, मुलांना आठवण करणं अमुक एक गोष्टीची, खाण्याची, हे सगळं बायका इतक्या जागरूकतेने करतात. क्वचितच कोणी इतर हे सगळं करत असेल. आणि म्हणूनच या स्त्री सुलभ मर्यादेमध्ये सुद्धा कणखर राहून, अतिशय जागरूक राहून, आणि म्हणजे मी तर म्हणते की अगदी म्हणजे आपण आग्रही राहून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि मी तर म्हणजे बाईने ह्यासाठी आग्रही असायलाच हवं. म्हणजे इव्हन आपले मेडिकल चेकअप वगैरे पण असतात, ते आपण पिरियॉडिकल करून घ्यायला पाहिजेत. ते आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा करायला सांगायला पाहिजेत. आणि त्याच्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे. ज्यांचे मोठे आजार किंवा मोठी ऑपरेशन्स होऊन गेलेली आहेत अशा मंडळीने तर हे व्यवस्थापन म्हणजे हे करायला हवं. आणि स्त्रियांनी त्याला जास्त त्याच्यासाठी लक्ष ठेवायला पाहिजे असं मला म्हणायचं. आणि मला सगळ्या माझ्या मैत्रिणी
मैत्रिणींना या निमित्ताने आवाहन करायचं आहे की हे सगळं पाहत असताना, हे सगळं करत असताना आपण अष्टावधानी असणं अगदी जरुरीचं आहे. आपण ते असतोच, आपण आहोतच. आणि आपण सगळ्या जणी नवदुर्गा आहोत. त्या नवदुर्गांची सगळी रूपं आपल्यामध्ये एकवटलेली आहेत. फक्त आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव ठेवणं हे महत्वाचं आहे. कुठेही आपल्याला कमी समजू नका, मुळीच नाही. नाही आपण शिक्षणाने असलो कमी पुरुषापेक्षा तर काय झालं, आता काय बहिणाबाई काय मोठ्या शिकलेल्या होत्या का? पण त्यांनी केवढं आयुष्याचं सार सांगितलं की ज्याच्यावर ज्यांच्या कवितांवर लोकांना PhD करावं लागलं, केलेली आहे लोकांनी. असं काही नाही. शिक्षण हे काय फक्त अकॅडमिक नसतं. अहिल्याबाई होळकरांचं आपल्याकडे उदाहरण आहे. त्यांचं व्यवस्थापन आपण आजही पाहतो आहोत. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण असं पाहतो. ही अगदी छोटी छोटीशी उदाहरणं आहेत. म्हणजे आणि हे सगळं फक्त आपल्याला आपल्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि स्त्रीचं समर्पण याची सुद्धा स्त्रीबरोबर कुटुंबामध्ये जे कोणी असतात किंवा आपल्या बाहेरच्या जगामध्ये आपले सहकारी किंवा जे आणि कोणी जे असतील ते बदलत असतात नेहमी, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा आजच्या ह्या सगळ्या, मला वाटतं मी आता शेवटाकडे येते आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता आपण बऱ्याच काही गोष्टी मला सगळ्यांनाच माहीत होत्या, पण त्या आपण नव्याने त्याचा जरा थोडासा ओहापोह केला, एका नव्या अँगलने त्याचा ओहापोह केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पटलेल्या असतील, त्या पटाव्यात असं मला वाटतं. आणि म्हणूनच शेवटी जाता जाता आता ह्या सगळ्या आधारावरच माझी एक कविता आहे. ती खूप छोटी नाही आहे, पण ती मी अवश्य इथे सादर करते, कारण त्या कवितेला ह्या सगळ्याचा संदर्भ आहे. कविता आहे रियाज. म्हणजे स्त्री ही रोज एकच काम करत असतो, रोज आपलं रुटीन तेच असतं, सगळं काही तेच असतं. हा एक प्रकारचा रियाज आहे. आणि जो रियाज केल्यामुळे आपण डेव्हलप होत असतो, आपला आत्मविश्वास वाढत असतो. आणि तरी हा रियाज स्त्री कशी करत असते त्याच्याबद्दल ही कविता आहे. रियाज. सकाळी गजराचं कोंबडं आरवतं आणि घड्याळ्याच्या काट्याच्या तालावरच सुरू होतात तिचे पदन्यास. थकलेलं शरीर सवयीने करत असलेले स्वतःच्या नकळत ती साधत असते लय, लगबगीने कामं उरकण्याची. गिरक्या घेतच राहते ती नवऱ्याभोवती, मुलाभोवती, त्यांचं हवं नको बघत. कधी समजावत, कधी चुचकारत, तर कधी धमकावत. तिचा मायेचा सूर मात्र सतत तिच्यासोबत. स्वयंपाकाची मैफिलही बोलावत असते तिला, भांड्यांचे नाद ऐकवीत. डाळ तांदूळ कणिक भाज्यांची वेगवेगळी नोटेशन्स पाठ असतात तिला. अचूक पकडत असते ती समेवर येण्याची जागा. सर्वांचे टिफिन फराळ बंदिस्त करत असताना आपापल्या जागी. आता ती शोधू लागते रंगसंगतीचं सप्तक तिच्या तयारीसाठी. हातातील, कानातील, गळ्यातील मॅचिंग उठाव देत जातं तिच्या पेहरावाला. ती झुलू लागते पेहरावाच्या रंगनादात. आरशात स्वतःच प्रतिबिंब पाहताना ट्रेनच्या खडखडाटात सापडते तिला वेगाची धून. ती धावू लागते त्याच सोबत द्रुतलयीत. तिच्या कार्यक्षेत्रात मात्र तिचा सूर कणखर, आश्वासक आणि ठाम. अवघड ताना घेतल्यासारखा प्रत्येक मात्रेने पक्का करीत जाते ती तो सूर. आपल्या कर्तृत्वाचा कस लावीत योग्य तिथे ठेहराव घेत. संध्याकाळी लागतात तिला परतीच्या संगीताचे वेध. गात्राचा कणनकण बनतो द बीटिंग ऑफ रिट्रीट. तुम्हाला माहित आहे की सगळ्या आपल्या सैन्य दलांचं संध्याकाळी परतीचं हे म्युझिक असतं, द बीटिंग ऑफ रिट्रीट. गात्राचा कणनकण बनतो एक वाद्य, द बीटिंग ऑफ रिट्रीट. तो आर्त सूर खेचत असतो तिला घरट्यात. पिल्लांच्या जीवलगाच्या ओढीने घरात शिरताच पुन्हा सुरू होतात ताना गिरक्या स्वतःभोवती, घराभोवती.
ताना गिरक्या स्वतःभोवती घराभोवती पुन्हा चढवते ती गृहिणीचा साज हसत मुखाने आणि आळवू लागते संसार राग, आळवू लागते संसार राग. असाच लीलया करीत असते ती आयुष्याचा रियाज. कधीतरी त्या वाद्यवृंदातच साथ घालतो तिला अंतर्नाद, साथ घालतो तिला अंतर्नाद मनाच्या गाभाऱ्यातून आलेला. ती घेऊ लागते त्याचा वेध, ती घेऊ लागते त्याचा वेध. स्वतःसाठी शोधू लागते ती तिला हव्याशा वाटणाऱ्या जागा, स्वतःसाठी शोधू लागते ती तिला हव्याशा वाटणाऱ्या जागा. घ्यावीशी वाटणारी तान अगदी मोकळेपणाने, घरदार विसरून केवळ स्वतःसाठी, घरदार विसरून केवळ स्वतःसाठी, स्वतःचा सूर गवसण्यासाठी. आता शोधू लागते ती, आता शोधू लागते, आता शोधू लागते ती वेळ ह्या अवघड रियाजासाठी. आता शोधू लागते ती वेळ ह्या अवघड रियाजासाठी. धन्यवाद आणि पुन्हा एकदा येऊ घातलेल्या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.